वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धः स्वान्तस्तमीश्वरम् वंदे बोधमयं नित्यं गुरुं शङ्कररूपिणं यमाश्रितो हि वक्रोऽपि चन्द्रः सर्वत्र वन्दते सीतारामगुणग्राम पुण्यारण्ये विहारिणो वन्दे विशुद्धविज्ञानो कविशुरकपीश्वरो उद्धवस्थितिसंहारकारिणी क्लेशहारिणीं सर्वश्रेयस्करीं सीतां नतो अहं रामवल्लभाम् यन्मायावशवर्तते विश्वम् अखिलं ब्रह्मादिदेवासुरा यत्सत्त्वादमृषेव भाति सकलं रज्जो यतोर्यव्रं यत्पादपल्लवमेकहि भवाम्भोधिस्थितिर्शतावतां वन्देऽहं तमशेषकारणं परं रामाखिमीश्वरं हरिम्। हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे। चातुर्मास प्रारंभ झालेला आहे आणि चातुर्मास मध्ये हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा आता काय काय करायचं मीच अवघड कार्यक्रम आहे। हरे कृष्णा चलो तर आजचा परममंगल दिवस आहे। चातुर्मास प्रारंभ झालेला आहे आणि श्रावण मास आजपासून सुरू होत आहे की नाही। तर म्हणजे आपले सगळे काम घोड्यावरच असतात हे की नाही। ठीक आहे, सगळ्यांच्या योगदानाने आणि योगायोगाने आणि भगवंताच्या कृपेनं प्रारंभ झालेला आहे। कारण की खूप दिवसापासून मी पण विचार करत होतो की भागवतचं पारायण चालू व्हावं चातुर्मास प्रारंभ व्हायच्या अगोदरच। तर कमीत कमी भागवत नाही तर रामचरित्रमानस तर होत आहे भगवंताचा ग्रंथ। आपली जी सनातन संस्कृती आहे याची जर आपण जोपासना केली तर समाजामध्ये सुख शांती नांदायला काहीच वेळ लागणार नाही। परंतु याचा आवाज वाढव की जरा, मग आवाज कमी झाला आहे सकाळपासून। माझं माईक सकाळपासून चालू आहे, तुम्हाला काय सांगायचं आहे। तर रामचरित्रमानस हे जे ग्रंथ आहे याचे आपण थोडक्यात आज महिमा श्रवण करणार आहेत। कारण की जोपर्यंत आपण एखाद्या ग्रंथाची महिमा ऐकत नाहीत ना तोपर्यंत त्याची किंमत लक्षात येत नाही। त्यामुळे महिमा काय आहे याचं श्रवण आणि उद्यापासून म्हणजे महिमा ग्रंथामध्येच आहे, परंतु शास्त्रामध्ये असं वर्णन दिलेलं आहे की अगोदर महिमा ऐकली पाहिजेत। काय ऐकली पाहिजेत? महिमा। जसं मी एका गावात गेलो होतो, त्या ठिकाणी गोदावरी आहे, गंगा माता गोदावरी रूपा। तर त्यांना माहीत नव्हतं की गोदावरीमध्ये स्नान कसं करावं, परंतु तेव्हा
तिथे महिमा वर्णन केले की कसं स्नान करावं. तर त्यांचे डोळे उघडले की आतापर्यंत आम्ही इथं राहतो पण आम्हाला माहीतच नव्हतं की स्नान कसं करतात. म्हणजे ते कसे करायचे, असे डायरेक्ट एखादी म्हैस कशी पाण्यात घुसते दणकन मधात जायचे ते. तर ते जेव्हा सांगितलं त्यांना तर लक्षात आलं की आपले पाय डायरेक्ट बुडीत नसतात है ना. ते विधी विधान जेव्हा सांगितलं तर तिथं राहणाऱ्या लोकांना माहीत झालं की हे असं असते. म्हणजे हे असं झालं की गंगा गया गंगा के किनाऱ्यावर प्यासा मर गया अशी हालत आहे, हे की नाही. त्यांनी जेव्हा ऐकलं की एक वेळेस गंगेमध्ये जर गोता लावला तर त्या स्नानाचा प्रभाव तो नरकात कधीच जात नाही, तो उत्तम लोकांमध्ये जातो. हे एक वेळेस स्नान करण्याचा प्रभाव आहे. म्हणजे एवढी त्या स्नानात थोडं समज. आता बघा ना, आपलं एवढं मोठं गाव आहे, एवढी मेहनत केली आहे की नाही, आणि मंदिर किती छोटे तरी आपल्या गावातले महानुभाव माताजी घरामध्ये येतं आहे की नाही. इथं येऊन बसणार नाहीत है ना. इथं यायला पाहिजेत की नाही, यायला पाहिजेत की नाही सांगा पटकन. हां, तर बाकी सगळं तर चलत राहणार आहे, इच्छा असो नसो, पण हे केल्याशिवाय होणार. हे लिहून घ्या तुम्ही, भक्ती केल्याशिवाय होऊ शकत नाही. लोक म्हणतात देव जेव्हा नेईल तेव्हा तिकडं कामं करायला पैसे कमायला तिकडं देवाचं नाही कळत का. इकडंच कसं सुधरत आहे. देव जेव्हा नेईल तेव्हा जावं आपण. काहीतरी बहाणे सांगायचे आणि काहीतरी काढून सांगायचं, तर असं नसायला पाहिजे. इथं जागा कमी पडायला पाहिजेत. कारण हा जो ग्रंथ आहे हा काही साधारण नाही, विश्वविख्यात ग्रंथ आहे. गोस्वामी तुलसीदासजींनी सर्वांसाठी म्हणजे एक विशेष ग्रंथ प्रदान केलं. याची महिमा आणि हा ग्रंथ एवढा सुंदर आहे की एकदा वाचायला जरी लागलं तरी याला सूड वाटत नाही, एवढा विशेष ग्रंथ आहे हा. मी नगरमध्ये असताना एकदा वाचायला सुरुवात केली तर शेवटच, गाथा सुरू केली तर 3 दिवसामध्ये शेवटच. असा विशेष रसमय ग्रंथ आहे. आणि विशेष म्हणजे तुमच्या भाषेमध्ये मराठीमध्ये, कारण मराठीमध्ये सगळ्यांना ऐकायची इच्छा होते हे की नाही. कारण वृंदावनमधले जे विशेष कथाकार आहेत ना ते सगळे मराठीच येतं हे की नाही. गौरी गोपालवाले मराठीच येतं, बाकी पण मराठीच येतं. आपल्याला हिंदी समजत नाही ना, है कि नहीं. तो यहाँ पर कहते हैं, भरद्वाज मुनि बसहि प्रयागा, तिनहि राम पद अति अनुरागा, तापस समदम दया निधाना, परमारथ पथ परम सुजाना. मी आता रघुनाथांच्या चरणकमलांना हृदय धारण करून आणि त्यांचा प्रसाद मिळून दोन्ही श्रेष्ठ मुनीच्या भेटीतील संवाद वर्णन करत आहे. संवाद आहे काकभूषणजी है ना, अलग अलग संवाद आहेत. तर भरद्वाज मुनी प्रयाग क्षेत्रामध्ये राहत होते. बरेच जण प्रयागला गेले असतील ना, है की नाही. नाही गेले तर टेन्शन घेऊ नका, गेल्याच्या नंतर तिकडे न्यावंच लागणार आहे घरच्यांना, है की नाही. भरद्वाज मुनी प्रयाग क्षेत्री राहत होते. त्यांची श्रीरामांच्या चरणी अत्यंत भक्ती होती. ते तपस्वी, मनोनिग्रही, जितेंद्रिय, दयेचे निधान आणि परमार्थ मार्गामध्ये अत्यंत निष्णात होते. कसे होते? तपस्या करायचे, मनावरती नियंत्रण, इंद्रियावरती नियंत्रण, दया हृदयामध्ये खूप, असे अत्यंत निष्णात. ते म्हणतात की माघ महिन्यामध्ये सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये येतो तेव्हा असंख्य लोक तीर्थराज प्रयागमध्ये राहतात. जसं आता चातुर्मास झाले ना, साधू संत कुठे जात आहेत? तीर्थक्षेत्रामध्ये जात आहेत आणि निवास करत आहेत. परंतु आपलं एवढं सद्भाग्य आहे की आपल्या गावामध्ये हा ग्रंथ विराजमान झालेला आहे आणि आपल्याला श्रवण करण्यासाठी प्राप्त होत आहे. तर आपण पण गृहस्थीमध्ये राहत असताना या गोष्टीचा आस्वादन केलं पाहिजेत, या गोष्टीचा लाभ घेतला पाहिजेत. कारण तीर्थक्षेत्रामध्ये जर जाणं तर होणार नाही, तर मग घरातून उठून मंदिरावरती येऊन बसलं पाहिजेत. कुठं नाही, आपल्या इकडे काय परंपरा असती, हो आमच्या इकडे त्या भोंग्याचा आवाज येतो ना, आमच्या घरापाशी होते, तर हे श्रवण करायचं नाही. परीक्षित महाराजांनी कसं श्रवण केलं होतं? समोर येऊन बसले होते, हे की नाही. पुराणे साधू संतांनी भजन कीर्तन केलं तर लोक समोर येऊन बसायचे की नाही. मग आपण कसं ऐकलं पाहिजे? समोर येऊनच ऐकलं पाहिजेत की नाही. हां,
हे लक्षात घेतलं पाहिजे. ते म्हणतात की असंख्य लोक तीर्थराजमध्ये राहतात. देव, दैत्य, किन्नर, मानव हे सर्वजण येऊन आदराने त्रिवेणीमध्ये स्नान करतात. देवता लोक है ना, दैत्य, किन्नर, हे किन्नर नाही तर तिकडं ते किन्नर वेगळे असतात. हां, लोक लय वेगळे अर्थ काढतात शास्त्राचे, सगळं सांगावं लागते पुढून आजकाल. मानव म्हणजे मनुष्य, सर्वजण येऊन आदराने त्रिवेणीमध्ये काय करत असतात? स्नान करतात. पूज्य ही माधव पद जल जाता, परसी अखय बटू हरशी गाता, भरद्वाज आश्रम अति पावन. ते म्हणतात की भरद्वाज मुनीचा जो आश्रम आहे अत्यंत पावन आहे, परम रम्य आहे, मुनीवर मन भावन, एकदम मनाला आकर्षित करणारा. जसं देवती कर्दम माता आहे ना, कर्दमजीचा आश्रम एवढा सुंदर होता की तिथं पशु पक्षी सगळे फळं फुलं जल सगळं काही होतं. कुठल्याही प्रकारची कमी त्या ठिकाणी नव्हती. तसं या ठिकाणी म्हणतात की अत्यंत रमणीय आणि थोर मुनींच्या मनाला आवडणारा, साधू संतांना आवडणारा असा आश्रम होता. ते म्हणतात त्या आश्रमामध्ये तीर्थात स्नान करणाऱ्या ऋषी मुनींचा मेळावा भरत असे, साधू संतांचा. प्रातकाली सर्वजण उत्साहाने स्नान करत आणि मग हरीच्या गुणांचे कथन परस्पर करत साधू संत स्नान करायचे आणि स्नान झाल्याच्या नंतर भगवंताच्या गुणाचं वर्णन करायचे. पुढे म्हणतात सर्वजण ब्रह्मनिरूपण, धर्माचे विधान आणि तत्वांचे विभाजन यांचे विवेचन करत ज्ञान, वैराग्य, भगवत भक्ती सांगत असत. भगवंताची भक्ती. अशा प्रकारे माघ महिनाभर सर्वजण स्नान करीत आणि आपापल्या आश्रमाकडे परतात. प्रत्येक वर्षी तिथे असा आनंद उत्सव चाले. दरवर्षी तसं आपल्या गावामध्ये दरवर्षी काय असायला पाहिजेत? कार्तिक मासमध्ये पारायण असायला पाहिजेत की नाही? असायला पाहिजेत की नाही? हां, जीव गेल्यासारखं काऊन बोलायला? हो म्हणजे की मकर संक्रांतीत स्नान करून सर्वजण परत जात असत. एकदा काय झालं, मकर संक्रांतीच्या पर्वातील स्नाने झाल्यावर सर्व मुनी आपापल्या आश्रमाकडे गेले. मात्र भरद्वाजींनी परमज्ञानी याज्ञवल्क्य यांचे चरण धरले आणि आग्रहाने त्यांना ठेवून घेतले आणि काय म्हणाले? त्यांनी आदराने त्यांची पूजा केली, त्यांना आसन दिलं. पूजा केल्यावर त्यांनी याज्ञ मुलींच्या कीर्तीची व्याख्याने केली. अत्यंत पवित्र गोड शब्दात भरद्वाज मुनी त्यांना म्हणाले, नाथ एक संशय बड मोरे, करगत वेद तत्व सभूतो रे, कहत सुमोही लागत भैल जा, सो न कहूँ बड होई अकाज. महाराज, माझ्या मनात एक मोठा संशय आहे. वेदाचे सर्व तत्व आपल्याला कळते, पण मनातला हा संशय आपणापुढे सांगताना मला भीती आणि लज्जा वाटत आहे. तुम्हाला असे वाटू नये की मी तुमची परीक्षा घेत आहे म्हणून भय वाटते आणि इतके आयुष्य सरले तरी ज्ञान झाले नाही म्हणून लाज वाटते, असं नाही. मी जर विचारले नाही तर माझे मोठे नुकसान होईल, कारण मी अज्ञानीच राहील. हे की नाही? अज्ञानात राहिलं नाही पाहिजेत माणसाने, ज्ञान घेतलं पाहिजे. हे प्रभू, संत, वेद, पुराण, मुनिजन असा उपदेश करतात की गुरुपासून मनातले लपविले तर हृदयात सत्य ज्ञान प्रकट होत नाही. गुरुपासून लपवलं नाही पाहिजेत, गुरुला सांगितलं पाहिजेत. नाही तर मग आजकाल काय झाले लोकांचं की गुरुनं आमच्या मनासारखं वागावं, कोणाच्या चेल्यांच्या. आणि जो गुरु असा वागतो तो गुरुच नसतो. तो गुरुच नाही आहे की चेल्याच्या मनासारखं वागतो तो गुरु नाही, तो चेला पण नाही आहे. चेल्याचं काम आहे गुरुच्या आदेशानुसार सांगण्यानुसार चालणे, तर तो चेला आहे. आणि ते पण शास्त्रयुक्त विधिविधानानुसार. नाही तू दे मला पैसे आणि तुला काय करायचं कर तिकडं, कसा राहीन कसा जग, असं नाही आहे. तर ते म्हणतात की हाच विचार करून मी आपले अज्ञान आपल्या समोर मांडत आहे. आपण या सेवकावरती कृपा करून त्याचे निरसन करा. रामनामाचा प्रभाव अपार आहे असे संत, पुराण, उपनिषद यांनी म्हटले आहे.
कल्याण स्वरूप ज्ञान आणि गुण यांचे भांडार असलेले अविनाशी भगवान शंकर हे रामनामाचा निरंतर जप करीत असतात. ध्यानपूर्वक ऐका बरं का. आता काय सांगत आहे मी, ध्यानपूर्वक ऐका. काय म्हणतात, कल्याण स्वरूपी ज्ञान आणि गुणाचे भांडार असलेले अविनाशी भगवान शंकर हे रामनामांचा निरंतर जप करतात. सतत शंभो अविनाशी शिव भगवान ज्ञान गुण राशी काशी मरत परम पद लहही. ते म्हणतात की सदैव रामनामाचा जप करतात. कोणत्या नामाचा? हां, शिवजीच्या हृदयामध्ये कोण विराजमान आहेत? रामजी. काशीमध्ये बसून काय करतात? राम 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 जीवांचं कल्याण करतात. है ना. गंगा भी आहे, शिवजी भी आहेत. काशी काय हे पृथ्वी तलावर तर क्षेत्र नाही, त्यांच्या त्रिशूळावरती विराजमान आहे. ते कशावरती? त्रिशूळ पाहिलं की नाही, हे की नाही. हां, म्हणजे शिवजीचं जर समजा गरम झालं की समजा काय खरं नाही समजायचं. ते कोणते अगस्त्य ऋषी गेलते ना परीक्षा घ्यायला, है ना. तिन्ही देवांमध्ये श्रेष्ठ कोण? शिवजीची बारी आली, शिवजीकडे गेले. त्यांना वाटलं माझे भाऊ येतं, है ना, किती लांब म्हणजे वेळानं आलेत. आलिंगन देण्यासाठी गेले. बोले हटो हटो, स्मशान में रहते हो, मुंड की माला धारण करते हो, भस्म लगाते हो, अपनी ऐसी वेशभूषा बना के रखी है. असं बोलल्याच्या नंतर शिवजीला लई राग आला. त्रिशूळच काय डायरेक्ट ऑन दी स्पॉटच. आता काहीच खरं नाही शिव त्यांचं. पार्वती माता आली, त्यांचे चरण पकडले. काय म्हणे, माझा देरे तुमचा भाऊ आहे. मारसान तर दुसऱ्या दिवशी न्यूजपेपरमध्ये बातमी येईल की भावाचं मर्डर केलं शिवजीनं, है की नाही. न्यूज में छप जाएगा. कसं तरी तिथं कंट्रोल केलं. तिथून निघले. ब्रह्माजी तर झाले पहिल्या परीक्षेमध्ये स्वाहा. भगवान विष्णूपाशी गेले. लक्ष्मीनारायण भगवान तो विराजमान होते. लक्ष्मी माता चरण सेवा, है ना. अगस्त्य ऋषी असे देत दणकन छातीवरती लाद ऑन दी स्पॉट. भगवंत उठले, आदर सत्कार केला. म्हणले की माझी वज्रासारखी समान छाती आणि तुम्हाला त्रास झालेला असेल, तुमच्या चरणांना कष्ट झाले असतील. त्यांनी स्वागत केलं, यथायोग्य वाणी व्यक्त केली. तर त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा येत होते की हे खरे सर्वश्रेष्ठ भगवंत, आहे की नाही. हे भागवतमध्ये आहे बघा. रामायण आलं की भागवत येणार, भागवत आलं की रामायण येणारच. तर ते म्हणतात की निरंतर जप करत असतात. जगात 4 प्रकारचे जीव आहेत. किती प्रकारचे? हां, आपल्या गावातले लेकरं आज एक नाही. हे भगवान, त्यातील जे उद्या लेकरांना घेऊन या, आहे की नाही. आपल्या लेकरांवरती संस्कार व्हायला पाहिजेत की नाही. हां, इकडं आणा काहीतरी. त्यांना चातुर्मास श्रावण मास कळायला पाहिजेत. पाठ्यपुस्तक तर दररोजच आहे की. ते म्हणतात की त्यातले हे जीव काशीत मृत्यू पावतात, त्यांना मोक्ष प्राप्त होतो. हे मुनिराज, हाही रामनामाचा महिमा आहे. कारण भगवान शंकर हे काशीमध्ये मरणाऱ्याला दया करून रामनामाचा उपदेश करतात. कशाचा? रामनामाचा. बघा काशीमध्ये किती म्हणजे मरणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला मरायचं असेल ना, गावात घरी मरूच नका. खरं सांगतो मी, काही नाही हो, मेल्यावर कोणी काही विचारत नसते. आणि म्हणतात ना उपाशी राहू नको, लय दाबून खातात. उगो म्हणायच्या गोष्टी राहिल्यात त्या. आज तर आपल्या इकडं परंपरा आणली लोकांनी. 3ऱ्या दिवशी काय विचार करा जरा, शास्त्र धरा. एवढे कष्ट येतील ना की सुख एक दिवस भेटणार नाही. सुतक फेडत नसते 3ऱ्या दिवशी. 10व्या दिवशीच पिंडदान करायचं असते. आजूबाजूच्या गावात पण आपल्या लोकांनी प्रथा पाडली, आपल्या समाजाच्या या कोणी का असं लोकांनी. हे चुकीचं आहे. सुतक ते लग्न असो काही असो काहीही संबंध नसतो. आपल्या गावातले काय लोक बरोबर अप टू डेट करतात आणि तसंच करायला पाहिजेत. काय देवदेव करायचं म्हणतात आणि मग असं एक काय इकडं. हे शास्त्रात तर नाही काय. क्रियाविधी शास्त्रातले आहे की नाही. गरुड पुराण भगवान विष्णूची वाणी आहे. मग ते भगवंत येतं. मग सगळं भगवंतापासून मग सगळंच ऐकलं पाहिजे ना. एक धरायचं आणि एक सोडायचं, हे कोण शिकले? अरे वा हिरे. ते म्हणतात की तेव्हा हे महाराज मला विचारावेसे वाटते की हे राम कोण आहेत. राम कोण आहेत.
कृपानिधान हे मला तुम्ही समजून सांगा. एक राम अवधेश कुमारा, तीन